रेस्टॉरंट सारखं मखमली बटर चिकन आणि वरून क्रीमची नजाकत. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुत्ताकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. आज बनवलंय संडे स्पेशल बटर चिकन. बटर चिकन बनवण्यासाठी मी 750 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं आहे. हे चिकन मी आधीच आणून ठेवलेलं होतं, त्यामुळे या चिकनला मी 2 टेबलस्पून आले लसूण पेस्ट आधीच लावून ठेवली आहे. आता परत मी आले लसूण पेस्ट या चिकनला लावणार नाही, पण तुम्ही मात्र मॅरिनेशनच्या वेळी 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घ्या. 2 मॅरिनेशन्स करायचेत आपल्याला. पहिल्या मॅरिनेशनला फक्त आलं लसूण पेस्ट 2 टेबलस्पून, मीठ अर्धा टीस्पून, काश्मीरी लाल तिखट 1 टीस्पून, हळद पाव टीस्पून आणि 2 टेबलस्पून लिंबाचा रस. हातानेच हे सगळं चिकनला नीट चोळून घ्यायचंय आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चिकन मुरायला ठेवायचंय. आता 15 मिनिटांनंतर दुसऱ्या मॅरिनेशनची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी घेतलंय 100 ग्रॅम अर्धा तासासाठी टांगून ठेवलेले दही म्हणजेच शंकड, 1 चमचा काश्मीरी तिखट. तिखट फक्त काश्मीरी तिखटच वापरायचं आपल्याला, कारण बटर चिकन तिखट नसतं. धणे पावडर 1 टीस्पून, जिरे पावडर अर्धा टीस्पून, गरम मसाला पावडर 1 टीस्पून, काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून, मीठ अर्धा टीस्पून आणि कसुरी मेथी 1 टीस्पून. हाताने चुरून घ्यायची मेथी. आता यावर घालायचे 2 टेबलस्पून मोहरीचं तेल. हलकं कोमट करून घेतलंय हे तेल मी. मोहरीच्या तेलाने या चिकनला वास छान येतो आणि तिखटाचा रंगही खुलून येतो. हाताने छान चोळून घ्यायचं हे सगळं आणि 1 ते 2 तासांसाठी झाकून ठेवायचं मॅरिनेशनला. तुम्ही हवं तर फ्रीज मध्ये ठेवून देऊ शकता आणि जर वेळ असेल तुम्हाला तर 7 ते 8 तासासाठी सुद्धा हे तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता. जितकं जास्त मुरतं तितकं हे जास्त छान लागतं. आता माखनी ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. पॅन मध्ये 2 चमचे तेल घालते. तेल गरम झालंय, त्यामध्ये घालूया 1 तेजपत्त्याचं पान, 4-5 हिरवी वेलची, 12 ते 15 लसूण पाकळ्या घालायच्या आणि अर्धा ते पाऊण इंच आल्याचे तुकडे घालायचे. हे परतून झालं की मग 1 कप चिरलेला कांदा घालायचा. कांदा जाडच चिरलेला असेल तरी चालतो. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. त्यानंतर मग मूठभर कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या. कोथिंबिरीच्या काड्यांनी वासही छान येतो या ग्रेव्हीला आणि टेस्टही छान येते. आणि मग 12 ते 15 काजू घालून हे सगळं परतून घ्यायचं. तेजपत्ता थोडा मोठा आहे तर जरा त्याचे छोटे तुकडे करून घेते. 1 टीस्पून काश्मीरी तिखट. आतापर्यंत मी 3 टीस्पून काश्मीरी तिखट घातले. दुसरी तिखट मिरची पावडर मी अजिबात वापरणार नाहीये. आणि आता भरपूर सारे टोमॅटो म्हणजे 700 ग्रॅम इतके बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घातलेत मी. अगदी अर्धा चमचा मीठ. मिक्स करून घ्यायचं छान आणि झाकण ठेवून हे शिजू द्यायचं. यामध्ये आपण पाणी अजिबात घातलेलं नाहीये. टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे जास्तीचं पाणी मी यामध्ये घातलं नाहीये.
मध्ये मध्ये हे हलवून घ्यायचं. टोमॅटो छान मऊ शिजलेत बघा. आता हे वाटण गार झालं की मग मिक्सरवर वाटून घेऊया. तोपर्यंत चिकनला एक स्मोकी फ्लेवर देऊन घेऊ. या चिकन मध्ये एका वाटीत मी कोळसे लाल होईपर्यंत पेटवून घेतले. या लाल झालेल्या कोळशांवर आता 1 चमचा तेल घालून हे झाकून ठेवते. म्हणजे मग परफेक्ट स्मोकी फ्लेवर आपल्या चिकनला येईल. 10 मिनिटांसाठी हे असंच झाकून ठेवायचे. त्यानंतर मग आपल्याला हे चिकन ग्रिल करून घ्यायचंय. चिकनला स्मोक दिलाय तोपर्यंत आपण माखनी ग्रेव्हीचं वाटण करून घेऊया. हे सगळं मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. छान अशी ग्रेव्ही वाटून झाली बघा. ही ग्रेव्ही आता एका बारीक चाळणीतून आपल्याला गाळून घ्यायची आहे. म्हणजे मग ग्रेव्ही मध्ये काही लम्प्स असतील तर ते निघून जातील आणि अगदी मखमली ग्रेव्ही आपल्याला तयार होईल. यामुळे ना बटर चिकनच्या ग्रेव्हीला रेस्टॉरंट सारखं छान सिल्की टेक्स्चर येतं. बघा छान स्मूथ ग्रेव्ही तयार झालीये. आता चिकनही मॅरिनेट झालंय. तर आधी चिकन ग्रिल करून घेऊया. कढई फक्त ऑइली होईल इतकंच आपल्याला या कढईमध्ये तेल घालायचंय. आणि तेल तापलं की मग त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालूया. कोळशाची ही वाटी आता मी काढून घेते आणि चिकन सगळं या पॅन मध्ये अरेंज करते. मी नेहमी ओव्हन मध्ये ग्रिल करते चिकन, पण आज सगळ्यांना सोयीचं होईल म्हणून मग आपण कढईमध्ये ग्रिल करूया. म्हणजे तुमच्याकडे ओव्हन किंवा ग्रिलिंग तवा नसेल तरी पण कढईमध्ये आपण ह्याचं ग्रिल करून घेऊ शकतो. आता 2 ते 3 मिनिटांसाठीच आपल्याला हे झाकून ठेवायचंय. गॅसची फ्लेम फुल ठेवायची. चिकनला थोडं पाणी सुटू शकतं. परतून परतून हे चिकन छान ड्राय करून घ्यायचे आपल्याला. साधारण 70% अर्धवट शिजलेलं असं हे चिकन ठेवायचंय. अगदी पूर्ण शिजवून घ्यायचं नाहीये. कारण ग्रेव्हीत घातल्यानंतर सुद्धा हे चिकन त्या ग्रेव्हीमध्ये शिजणार आहे. त्यामुळे इथे आता हे चिकन पूर्ण शिजवून नाही घ्यायचे. चिकन ग्रिल झालंय बघा हे सगळं. सगळ्या बाजूंनी छान खरपूस भाजलं गेलंय. चिकन जास्त होतं म्हणून मी हे 2 बॅचेस मध्ये करून घेतलंय. हे सुद्धा चिकन ग्रिल झालंय. आता दोन्ही ग्रिल केलेले चिकन मी एकत्र करून घेते. आता बटर चिकनची फायनल ग्रेव्ही तयार करून घेऊया. त्यासाठी पॅन मध्ये अगदी 1 टीस्पून तेल घालते. तेल सगळं पॅन मध्ये स्प्रेड करून घेते आणि त्यावर भरपूर सारं म्हणजे 2 टेबलस्पून बटर घालते. बटर वितळलं की त्यामध्ये अर्धा चमचा शहा जिरं घालते. फक्त अर्धा टीस्पून काश्मीरी तिखट. तिखट आपण ऑलरेडी भरपूर घातलंय त्यामुळे आता अर्धा टीस्पूनच घालायचंय. अगदी अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडी कसुरी मेथी. हे सगळं बटरवर छान परतून घ्यायचंय आणि मग त्यावरती घालायची माखनी ग्रेव्ही जी आपण वाटून घेतली होती. छान चमकदार होईपर्यंत हे सतत हलवत राहायचंय आणि ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यामध्ये अगदी थोडं चवीपुरतं मीठ घालायचंय. अर्धा टीस्पून काळं मीठ पण घालते मी आणि छान सिल्की होईपर्यंत हिला परतत राहायचं. मस्त मखमली ग्रेव्ही तयार झालीये. आता यामध्ये ग्रिल करून घेतलेलं चिकन घालायचं आणि चिकन मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. लागेल तर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघून थोडं पाणी घालू शकता तुम्ही. सगळ्यात शेवटी यामध्ये 2 टेबलस्पून मिल्क क्रीम घालून घेते.
आणि हे मिक्स करून घेते. आता झाकण ठेवून हे चिकन मऊ होईपर्यंत शिजू द्यायचे. मध्ये मध्ये हलवत राहायचं. एकदम बेमिसाल बटर चिकनची ग्रेव्ही तयार झाली बघा. यावर अजून थोडी कसुरी मेथी घालून घेते. खरंच खूप भारी. बघा काय लबाबदार बटर चिकन तयार झालंय. हॉटेलपेक्षा भारी आणि अतिशय हायजिनिक पद्धतीने बनवलेलं. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. खूप खात्रीने सांगते, हॉटेलची चव विसरून जाल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटत राहूया छान छान रेसिपीजमध्ये. तोपर्यंत आपल्या मुतपाकखाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.